एव्हरीवन, आज आपण इथे टीवाय बीकॉमचा ओव्हरहेड्स या टॉपिक मधला सेकंड प्रॉब्लेम आपण बघत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपला एप्रिल 2017 ला आलेला हा रिसेंट आलेला हा प्रॉब्लेम आहे. तर हे दोन प्रॉब्लेम जर तुम्ही लक्ष देऊन बघितलात तर हा टॉपिक तुमचा पूर्णपणे लक्षात येईल. फर्स्टली बघा, मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवते. कंपनी इज हॅव्हिंग टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स नेमली X and Y and two service departments S1 and S2. The expenses incurred during the month of March 2018 are as follows. इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिले. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 54,000, डेप्रिसिएशन 1,80,000, रेंट अँड टॅक्सेस 2,80,000, पॉवर 1,50,000, इन्शुरन्स अँड ऑन एसेट्स 90,000, lighting 36,000. The following information is also available for the above departments. म्हणजे या डिपार्टमेंटची आपल्याला आणखी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता डायरेक्ट वेजेस दिले आहेत X, Y, S1 आणि S2 म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंटचे आपल्याला इथे वेजेस दिलेले आहेत. डायरेक्ट मटेरियल दिलं, नंबर ऑफ लाइटिंग दिलेली आहे, नंतर HP ऑफ मशीन्स दिलेले आहे, व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत. आता हे जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्याचा आपण रेशो फाइंड आउट करायचा आहे. त्या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला जे एक्सपेन्सेस दिलेत प्रॉब्लेम मध्ये ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत प्रोडक्शन डिपार्टमेंटला आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला. तर असं आपल्याला आधी त्याचा फॉर्मॅट ड्रॉ करून घ्यायला हवाय. मी इथे तो घेतलेला आहे. त्याला आपण आता हेडिंग देऊया. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट म्हणा किंवा समरी म्हणा. समरी आता फर्स्ट येणार आहे आपला एक्सपेन्सेस, नेक्स्ट बेसिस ऑफ अलोकेशन, बेसिस ऑफ allocation, next total column rupees, next production department, production department आणि हे येणार आहे सर्व्हिस डिपार्टमेंट. सर्व्हिस डिपार्टमेंट आता प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये आपण X and Y घेऊयात. X, Y आणि S1, S2. फर्स्टली बघा आपल्याला दिलेलं आहे इथे डायरेक्ट मटेरियल. आता डायरेक्ट मटेरियल हे फक्त आपण डायरेक्ट म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटलाच घेतो, ते आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला येत नाहीत. म्हणून फर्स्टली बघा डायरेक्ट मटेरियल, ते डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल आपल्याला X आणि Y ला पण दिलेले आहेत आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला पण दिलेले आहेत. पण डायरेक्ट मटेरियल हे आपण डायरेक्ट घेतो, ते फक्त डायरेक्ट मटेरियल आणि वेजेस ते आपण सर्व्हिस डिपार्टमेंटलाच फक्त घेतो. म्हणून इथे डायरेक्ट मटेरियल 5,000 अमाऊंट आहे आपली सर्व्हिस डिपार्टमेंटची आणि ती आपण घेणार आहोत S1 ला 5,000 एवढे. नेक्स्ट बघा डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट वेजेस हे सुद्धा डायरेक्ट येणार आहेत. डायरेक्ट इथं पण लिहूया डायरेक्ट असं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ती अमाऊंट आहे आपली 80,000. इथे आपल्या दोन्ही ह्याच्यामध्ये येणार नाही, इथे आपण डॅश करून घेऊयात आणि डायरेक्ट वेजेसची आपली अमाऊंट इकडे आहे 50,000 आणि सेकंड मध्ये आहे 30,000. तर ती आपण तशीच घेणार आहोत 50,000 अँड 30,000. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस welfare expenses.
आता तो येणार आहे, आपण घेणार आहे कशाच्या बेसवरती, नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्सच्या बेसवरती येणार आहे. अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 54,000. आता नंबर ऑफ वर्कर्स इथे आपल्याला दिलेले आहेत बघा, नंबर ऑफ वर्कर्स. आता नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत, 100 आहेत, एक्सचे, वायचे 50, 50 आणि 25. तर आता याचा आपल्याला काय करायचं आहे, रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्या रेशोच्या प्रमाणामध्ये आपल्याला तो डिस्ट्रीब्यूट करा. आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कसा रेशो आपण फाइंड आउट करायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. याला भाग घालून रेशो आपण फाइंड आउट करायचा आणि त्या रेशोच्या प्रमाणामध्ये अमाऊंट आपण इथे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि तो आपल्याला इथे अमाऊंट दिलेली आहे 54,000 आणि ती अमाऊंटचा आपला रेशो येतोय 24,000. एक्सला येते 12,000 येते, इथे येणार आहे 12,000 आणि लास्टला येणार आहे 6,000. डेप्रिसिएशन. आता ते येणार आहे व्हॅल्यू ऑफ एसेट. व्हॅल्यू ऑफ एसेट आणि ती अमाऊंट येणार आहे आपली 1,80,000. इथे दिलेली आहे आपल्याला 1,80,000 आणि म्हणून प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये एक्सला येणार आहे 1,25,000. तर डेप्रिसिएशन व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स वरती घेतो. इथे आता आपल्याला ॲसेट्सची व्हॅल्यू दिलेली आहे 100, 4, 30 आणि 10 एवढी आणि त्याचा आपण जर रेशो काढून घेतला तर ती अमाऊंट येते 1,25,000. नेक्स्ट 5,000 येणार आहे. नेक्स्ट येणार 37,500. 37,500. नेक्स्ट इज 12,500. 12,500. नेक्स्ट बघा रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट अँड टॅक्सेस हे आपण स्क्वेअर फीट वरती घेतो. स्क्वेअर फीट. रेंट अँड टॅक्सेस स्क्वेअर फीट वरती घेणार आणि त्याची अमाऊंट दिलेली आपल्याला 2,80,000. 2,80,000 आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन येणार आहे 1,20,000. 1,20,000. 80,000. नेक्स्ट 40,000. 40,000. इथे आपल्याला फ्लोअर स्पेस दिलेला आहे 600, 400, 200 आणि 200. मग याचा आपण रेशो काढला तर 6:4 2 2 असा येतोय. याच्या वरचे 0 आपण कट केले तर याचा रेशो हा आलेला आहे आपला आणि त्या रेशोमध्ये आपण ते अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेले आहे रेंट अँड टॅक्सेसची. नेक्स्ट बघा पॉवर. आता पॉवर आपण कशावरती डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तर HP ऑफ मशीन्स. HP ऑफ मशीन. त्याची अमाऊंट दिलेली आपल्याला 1,50,000. इथे आपल्याला दिलेले पॉवरची अमाऊंट आणि त्याचा रेशो HP ऑफ मशीनचा 8:4 2 1 या रेशोमध्ये जरी आपण डिस्ट्रीब्यूट केलं तरी सुद्धा चालणार आहे. किंवा इथे पुन्हा आपण त्याचा भाग घालवू शकतो की बे 1 बे 2 4 आणि बेचोक 8 असं, म्हणजे 4 2 1 1 असाही रेशो आपण काढू शकतो त्याचा आणि त्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर इथे अमाऊंट आपल्याला दिली आहे 1,50,000. मग आता येणार आहे इथे 80,000. नेक्स्ट 40,000. नेक्स्ट येणार आहे अमाऊंट
20,000 and next 10,000. आता इथे बघा रेशो तुम्हाला कसा काढायचा तो मी सांगते HP ऑफ मशीन्समध्ये. आता इथे आपल्याला एक्स Y S1 S2 असं दिलेलं आहे 8 4 2 and 1. मग आपण आता इथे बे के बे दुने 4 आणि बे चौक 8 म्हणजे रेशोला आपला 4 2 1 1 च्या प्रमाणामध्ये आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलेले अमाऊंट. नेक्स्ट आता बघा इन्शुरन्स ऑन ॲसेट. Insurance on asset. Value of assets. The amount आहे 90,000. Insurance on assets ची 90,000 व्हॅल्यू आहे आणि मग ती डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर येणार आहे 62,500 2,500 नेक्स्ट 18,750 नेक्स्ट 6,250 नेक्स्ट येणार आहे लाइटनिंग. लाईट पॉइंट्स वरती आपण ते बेस त्याचा पकडतो म्हणून इथे लाईट पॉइंट्स आणि ती अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 63,000 एवढी इथे. आणि मग त्याचा रेशो दिलेला आहे आपल्याला 30 15 10 and 50. डायरेक्ट आपण या रेशोमध्ये दिलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा 5 ने याला डिवाइड करायचं. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 30 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 30 असा आपला भाग जातोय. म्हणजे 6 = 3 = 2 = 1 असा आपला रेशो येईल आणि त्या रेशोच्या प्रमाणामध्ये आपण इथे डिवायडेशन करणार आहोत. आणि ती अमाऊंट येते 18,000 9,000 नेक्स्ट इज 6,000 and last is 3,000. आता या सगळ्यांच्या प्रत्येक कॉलमचे आपण इथे टोटल करणार आहोत. टोटल कॉलमची टोटल येते 8,75,000 नेक्स्ट येते 4,29,500 4,29,500 नेक्स्ट येते 1,48,500 1,48,500 नेक्स्ट 1,89,000 1,89,250 and last is 1,07,750. हे आले आपल्या प्रत्येक कॉलमची टोटल. आणि आपण इथे असं आणि हा झाला आपला प्रॉब्लेम कंप्लीट. तर अशाच टाईपचे हे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स इझी आहेत सॉल्व्ह करायला. फक्त तुमच्या काय लक्षात आलं पाहिजे की इथे जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेले आहे तर हे जे आपल्याला अमाऊंट दिलेले आहेत तर त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आणि त्या रेशोमध्ये तुम्हाला ती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची आहे. आणि कोणते एक्सपेन्सेस आपण त्याचा बेस काय घेणार आहोत हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा आणि तुम्ही रेशो काढायचं प्रॅक्टिस करा की हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायला एकदम इझी आहेत. थँक्यू सो मच.